हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर चला, आज आपण खूप छान असा चविष्ट, रुचकर आणि तिखट गोड असा हा मक्याचा चिवडा बघणार आहोत. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने मी दाखवलेला आहे. त्यासाठी हे बघा, फुटाण्याची डाळ घ्यायची आहे, कढीपत्ता, हे सुकं खोबरं आहे, बारीक कट करून घ्यायचं आहे, शेंगदाणे आहेत आणि हा लसूण अख्खाच आहे, तो फक्त ठेचून घेतलेला आहे. आणि हा बघा, या पद्धतीचा हा मका आहे, दाखवते तुम्हाला. हे बघा, असा हा मका आहे. आता एक कढई गरम करायला ठेवायची आहे, त्यामध्ये तेल टाकायचं आहे. तेल गरम होतं आहे तर आपण ह्या चिवड्यासाठी जो मसाला लागतो तो बघणार आहोत किंवा तो करणार आहोत. तर त्यासाठी हे बघा, एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, 1 ते 1.5 चमचा साखर घेतलेली आहे, अर्धा चमचा चाट मसाला घ्यायचा आहे, अर्धा चमचा हिंग घ्यायचा आहे. अर्धा म्हणजे हा छोटा चमचा आहे म्हणून हे, नाहीतर आपल्याला पोहे खातो तो पाव चमचा. आणि हा काळा मीठ घ्यायचा आहे पाव चमचा आणि नॉर्मल मीठ घ्यायचं आहे पाव चमचा. आता हे बघा, जिऱ्याची पावडर आहे, ही म्हणजे असं भाजून घेतलेली जिऱ्याची पावडर आहे आणि 1 चमचा तिखट आहे. आता व्यवस्थित असं हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आता ही बघा, अशी ही पावडर झालेली आहे. आता ही शेवटला याचा वापर करायचा आहे, आता वापर करायचा नाही. आता तेल गरम झालेलं आहे, थोडं आपण एक हे टाकून बघायचं आहे, एक मक्याचा दाणा, आणि बघा चांगला फुलतो आहे तरच मग दुसरे हे टाकायला घ्यायचे आहेत. अशाच पद्धतीने छान असा मका हा फुलवून घ्यायचा आहे किंवा तेलामध्ये तळून घ्यायचा आहे. खूप छान हा तळला जातो, चवीला खूप छान लागतो. आता हे बघा, असं एक दुसरं चाळण घ्यायची आहे किंवा अशी जे तेल निथळे अशा पद्धतीचं काहीतरी भांडं घ्यायचं आहे, चाळण वगैरे, आणि असं दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता हे एक प्लेट घ्यायची आहे खाली आणि तेल सगळं निथळायला ठेवून द्यायचं आहे. अशाच पद्धतीने आपण टाकत हे सर्व मक्याचे हा चिवडा तळून घ्यायचा आहे. आता तेल निथळलं की अशा एका पसरट भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने सगळा तळून घेतलेला आहे आपण. आता खोबरं आहे, खोबरंही छान तळून घ्यायचं आहे. खोबरं मात्र बारीक गॅसवरच तळायचं आहे, व्यवस्थित आतपर्यंत छान शेकलं गेलं पाहिजे. हे बघा, आता खोबरंही तळून झालेलं आहे. असं भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि तेल सगळं निथळून घ्यायचं आहे. जितकं काढता येईल आपल्याला तेल तितकं काढून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आता त्याच कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे घेतलेले आहेत, तेही तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे 2 ते 3 मिनटं छान बारीक गॅसवर तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे पण आतून छान असा खरपूस भाजला गेला पाहिजे. जर आतून कच्चा राहिला तर मग पूर्ण चिवडाही म्हणजे असा मऊ असा होऊन जाईल. तर छान शेंगदाणे पण छान असे तळून घ्यायचे आहेत. आता बारीक गॅसवर लसूण हा 5 मिनटं चांगला शेकला गेला पाहिजे. चांगला शेकला गेला की लसूण खूप चवीला छान लागतो, म्हणून छान असा हा लसूण पण तळून घ्यायचा आहे. तांबूस कलर येईपर्यंत लसूण तळून घ्यायचा आहे. आणि लसूण सोलण्यापेक्षा असाच न सोलताच ठेचून लसूण टाकायचं आहे, त्याची चव एक छान येते. आता हे बघ, हे पण निथळायला तेल ठेवायचं आहे. आता मी हे काजू आणि बदाम याचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत, तेही छान तळून घ्यायचे आहेत. काजू आणि बदाम हे पटकन तळले जातात, फक्त थोडेसे शेंगदाणे आणि लसूण तळायला वेळ लागतो. काजू बदाम इझिली तळले जातात पटकनी. आता तेही असेच काढून घ्यायचे आहेत, झालेले आहेत तळून. आता एका निथळायला साईडला ठेवून द्यायचं आहे. त्याच कढईमध्ये आपल्याला कढीपत्ता घेतलेले आहेत, तेही व्यवस्थित असे
तळून घ्यायचा आहे. कढीपत्ता बारीक गॅसवरच कढीपत्ता तळून घ्यायचा आहे. छान मऊ पडेल म्हणून छान असा खरपूस लालसर होईपर्यंत थोडा भाजून घ्यायचा आहे. बघा तेल व्यवस्थित निथळूनच आपण परातीमध्ये टाकणार आहोत. आता हे बघा कढीपत्त्याची पानं पण छान अशी तळून घ्यायची आहे. चवीला हा खूप छान लागतो चिवडा. नक्की तुम्ही करून बघा. हे बघा असं तळून घ्यायचं आहे. हे बघा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं अशाच पद्धतीने. आता आपण त्याच कढईमध्ये हे फुटाण्याची डाळ आहे. फुटाण्याची डाळ मात्र पहिलीच ही भाजकी फुटाण्याची डाळ असते, पहिलीच भाजलेली असते. अगदी अर्धा मिनिटही तेलामध्ये टाकायची आहे आणि तळून घ्यायची आहे. जास्त वेळ ही तळायला लागत नाही कारण ऑलरेडी भाजलेलीच असते ही डाळ. आता हे कढीपत्ता पण निथळून आपण सगळं तेल काढून घेतलेलं आहे ते टाकून घेतलेलं आहे परातीमध्ये. आता ही फुटाण्याची डाळ झालेली आहे. गॅस बंद करायचा. आता आपलं तळून सगळं झालेलं आहे. आता फुटाण्याची डाळ पण अशीच काढून घ्यायची आहे. आपल्याकडं सामान जर साहित्य सगळं असेल तर अर्ध्या तासाच्या आत हा चिवडा होतो. जास्त ह्याला काही हे नाही आहे, टाईम लागत नाही आणि हे काही करायला कठीण नाही. प्रत्येक हे वस्तू फक्त व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे. आता हे बघा थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे. कोमट झालं की यावर आता हा मी मसाला केलेला आहे ना, तो काय करायचा आहे, प्रत्येक आता वेगवेगळं टाकून घ्यायचा आहे मसाला. हा मसाला मी पूर्ण टाकलेला नाही, मी तुम्हाला दाखवते शेवटला मी किती टाकलेला आहे. आता दाखवला पहिला किती आहे तो, आता शेवटला तर प्रत्येक ह्याच्यावर एक 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 चमचा टाकून घ्यायचा आहे आणि वेगवेगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे. कारण असं शेंगदाण्यावर टाकलं की शेंगदाण्याला छान चव येते किंवा खोबऱ्यावर टाकलं की एक एकवर टाकलं ना असं की छान एक चव छान येते. म्हणून थोडं थोडं करून आधी एक 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 टाकून थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. आता सगळीकडे टाकले ह्या आपण जे तळून घेतलेले आहेत त्याच्यावर झालं की मग पूर्ण मक्याच्या चिवड्याला असा हा मसाला लावून घ्यायचा आहे. एकदम मसाला टाकण्याची घाई करायची नाही. थोडं थोडं तुम्ही टाकत थोडीशी चव घेत असं टाका, म्हणजे खूप असं चवीला एकदम असं तिखट किंवा गोड असं लागणार नाही. थोडं थोडं ॲड करायचं आहे आणि थोडं करायचं आणि मिक्स करायचं आणि थोडी चव बघायची म्हणजे आपल्याला समजून जातं. हे बघा आता सगळं मिक्स करायचं आहे. आता हे बघा चमच्याने इतकं होत नाही, हाताने करायचं, नाहीतर असं पाखडण्यासारखं करायचं आहे. असं मिक्स होतं छान. नाहीतर सरळ असं हाताने करायचं. हाताने केलं ना की व्यवस्थित असं सगळ्याला मिक्स होतं किंवा लागून जातो मसाला हा. ह्या मसाल्याने व्यवस्थित अशी गोड तिखट असं आंबट, आपण चाट मसाला टाकलेला आहे, थोडंसं आंबट अशी छान चव येते. आता आमचूर पावडर माझ्याकडे नव्हती म्हणून तुम्ही आमचूर पावडर पण तुमच्याकडे जर असेल तर टाकून देऊ शकता. हे बघा किती छान चिवडा झालेला आहे. आता पावसाळ्याचे दिवस चालू आहे तर हे बघा मी इतका मसाला ठेवलेला आहे, इतकाच मला लागलेला. नंतर तुम्ही कोणत्याही ह्याला वापरू शकता म्हणून ठेवून दिलेला आहे. आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत तर चहाबरोबर काहीतरी असं वेगळं पाहिजे असेल तर चिवडा नक्की हा करून ठेवा आणि खायला खूप चवीला छान लागतो. तर चला, जसा मार्केटला मिळतो तसा त्याच चवीचा हा चिवडा होतो. खूप छान चवीला लागतो. मार्केटच्या पेक्षाही छान म्हटलात तरीही चालेल, खूप छान लागतो. तर नक्की तुम्ही करून बघा. तर चला, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर चला आपण उद्या एखाद्या नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओसोबत भेटू. तोवर धन्यवाद.